नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी बुद्धिमत्तेचं लेक्चर घेऊन आलेलो आहे, ते पण बुद्धिमत्तेमधील कूट प्रश्न मी घेऊन आलेलो आहे। अर्थातच त्या प्रश्नांना मी फसवे प्रश्न असे नाव दिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटलं असेल की सरांनी फसवे प्रश्न असं का संबोधलं किंवा का म्हणलं, तर विद्यार्थी मित्रांनो, दिसायला प्रश्न खूप सोपे असतात अशा पद्धतीचे, पण आपण अशा ठिकाणी फसून जातो विद्यार्थी मित्रांनो, आणि आन्सर एक असते आणि उत्तर आपण दुसरंच लिहून ठेवतो किंवा त्या ठिकाणी टिक करून ठेवतो। म्हणून अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण फसवे प्रश्न असं नाव दिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपण प्रश्न वाचून पाहत आहोत। चौरसाकृती मैदानाच्या चारही कोपऱ्यावर खांब रोवलेले असून मैदानाच्या मध्यभागी मध्यभागी उभे राहून कोणत्याही बाजूकडे पाहिल्यास एकूण 10 खांब दिसतात, तर मैदानाभोवती एकूण किती खांब आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचून दाखवला, आता प्रश्न समजून सांगतो। पहा, एक चौरसाकृती काय आहे? मैदान आहे। आता या मैदानावर चारही कोपऱ्यावर आपल्याला काय सांगितलेलं आहे? खांब रोवलेले असून, मग आपण या कोपऱ्यांवर काय करू? खांब रोवलेले आहेत असं आपण गृहीत धरून घेऊ चारही कोपऱ्यावर। त्यानंतर त्यांनी काय सांगितलं? मध्यभागी उभे राहून। पहा, या ठिकाणी जर आपण मध्यभागी जर उभे राहिलो, तर मित्रांनो कोणत्याही बाजूकडे जर आपण पाहिलं, कोणत्याही बाजूकड, चौरसाला 4 बाजू असतात, कोणत्याही बाजूकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला 10 झाडे दिसतात असं ते सांगते। तर मैदानाच्या एकूण टोटल चारही बाजूस किती झाडे असतील असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट उत्तर काय सांगतो? 4 10 40, म्हणजेच चौरसाला 4 बाजू असतात आणि एका बाजूकडे आपल्याला 10 झाडे दिसत आहेत, तर आपण 4 10 40 हे उत्तर म्हणतो। किती म्हणतो? 4 10 40। तर विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर काय आहे? चुकीचं आहे। आता चुकीचं का आहे आणि कसं आहे मी तुम्हाला समजून सांगत आहे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो। पहा, आता पहा, हे जे 2 आपल्याला कोपरे दिसत आहेत, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे 2 कोपऱ्याला जर 2 झाडे घेतले तर 10 मधून 2 गेल्यावर किती उरतात? तर विद्यार्थी मित्रांनो 8 उरतात। आपल्याला सांगितलं 10 10 कसं? ह्या कोपऱ्याच्या 2 झाडाला धरून 10 हे सांगितलेलं आहे, पण आपण काय करतो? लक्ष देत नाही। आता त्यानंतर प्रत्येक मग साईडला आपण 8 8 असं जर लिहिलं तर 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 आणि कोपऱ्यावरचे 4। विद्यार्थी मित्रांनो, 32 प्लस कोपऱ्यावरचे 4 म्हणजेच 36। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मैदानाभोवती एकूण 36 झाडे आहेत, हे आपल्याला या उत्तराच्या माध्यमातून सांगता येते। आता तुम्हाला समजलं असेल, आणि जरी समजलं नाही तरी समोरचा प्रश्न घेत आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, प्रश्न काय म्हणतो? त्रिकोणाकृती शेताला कुंपण करण्यासाठी प्रत्येक बाजूवर 7 खांब रोवायचे असून, पहा, प्रत्येक बाजूवर 7 खांब रोवायचे असून पैकी कोपऱ्यावर प्रत्येकी 1 खांब येणार आहे, तर एकूण किती खांब लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, कोपऱ्यावर आपल्याला 1 1 खांब आपल्याला रोवायचा आहे, आपण या ठिकाणी गडद करून घेतलेला आहे। आता 7 असं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक बाजूला, तुम्ही पाहू शकता। आता हे जर 2 आपण सोडले तर 7 मधून 2 वजा केले तर किती राहतात? 5, म्हणजे प्रत्येक साईडला 5 5 जर आपण दिलं तर 5 त्रिक 15 आणि कोपऱ्यावरचे 3 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 18 आपल्याला खांब लागतील। किती लागतील? एकूण टोटल खांब 18 लागतील। पण आपण उत्तर काय देतो? 7 सांगितलं की विचार न करता 7 त्रिक 21, उत्तर 21 देतो विद्यार्थी मित्रांनो। पण हे उत्तर काय असते? चुकीचं असते। त्यामुळं या प्रश्नाला आपण सरळ सरळ नाव दिलेलं आहे फसवे प्रश्न असं नाव दिलेलं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता
आपण आणखीन एक प्रश्न घेतलेला आहे, आयताकृती मैदानाच्या प्रत्येकी कोपऱ्यावर एक झाड असून लहान बाजूकडे पाहिल्यास प्रत्येकी 5 झाडे व मोठ्या बाजूकडे पाहिल्यास प्रत्येकी 12 झाडे दिसतात, तर मैदानाभोवती किती झाडे आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं काय करू, कोपऱ्यावर आपण गडद करून घेऊ जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल, योग्य जाईल। त्यानंतर आपल्याला काय सांगितलं, लहान बाजूकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला 5 झाडे दिसतील। आता लहान बाजू या दिलेल्या आकृतीची कोणती आहे, हे 2 आहे, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समान असतात, सारख्या असतात, इक्वल असतात। आपल्याला 5 सांगितलं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, पण कोपऱ्यावरचे जर 2 सोडले तर 5 मधून 2 गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती असतात, 3 असतात। त्यानंतर मोठी बाजू आपल्याला ही दिसत आहे, मोठी बाजू ही दिसत आहे, आणि या बाजूला आपल्याला सांगितलं 12 झाडे, तर विद्यार्थी मित्रांनो कोपऱ्यावरचे जर 2 सोडले तर आपल्याला किती दिसतील, 10 झाडे दिसतील। किती दिसतील, 10, म्हणजे 10 आणि 10 होतात विद्यार्थी मित्रांनो 20, 3 आणि 3 होतात 6, म्हणजेच 26, 5 26 प्लस कोपऱ्यावरचे 4, याचाच अर्थ आपल्याला एकूण झाडे किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, 30 झाडे आहेत असं आपण सांगू शकतो। पण आपण काय करतो, 12 आणि 12 24 आणि 5 आणि 5 10, म्हणजे 24 आणि 10 उत्तर देतो 34, पण हे उत्तर काय असते, चूक असते। त्यानंतर पहा आपल्याला आणखीन एक प्रश्न आपण घेतलेला आहे। प्रश्न काय म्हणतो तुम्ही पाहू शकता, 30 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती शेताच्या बांधावर प्रत्येकी 5 मीटर अंतरावर प्रत्येकी 5 मीटर अंतरावर झाडे लावण्यासाठी किती खड्डे करावे लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। चौरसाकृती आपण आकृती काढून घेतलेली आहे, त्याला आपण काय करत आहोत, त्याचे जे कोपरे आहेत ते आपण गडद करत आहोत, आणि मित्रांनो याचं जे डिस्टन्स आहे, माप आहे, ते आपल्याला 30 मीटर दिलेलं आहे। या प्रत्येक साइडचं माप इक्वल असते, कारण चौरसाचे चारी बाजू काय असतात, समान असतात। आता पहा आपण जर या ठिकाणी असं रफ करून घेतलं विद्यार्थी मित्रांनो, काय करून घेऊ, रफ करून घेऊ, आणि आपल्याला सांगितलं प्रत्येकी शेताच्या बांध्यावर प्रत्येकी 5 मीटर अंतरावर झाडे लावायचे आहेत। म्हणजे आपल्याला प्रत्येकी या 30 मीटर बाजू असलेल्या, एक आपण बाजू घेतलेली आहे 30 मीटर, आणि यावर आपल्याला आता काय करावं लागेल, खुणा करावं लागेल। पहा या ठिकाणी जर एक खूण आपण केली अशी 1 2 3 4, आणि या ठिकाणी जर आपण अशी 5 केली विद्यार्थी मित्रांनो, आणि याला जर आपण असं जशास तसं जर ठेवलं, पहा आता आपण समजण्यासाठी केलेलं आहे। आता या ठिकाणी पहा 5 मीटर अंतरावर, म्हणून आपण असं 5 5 जर आपण या ठिकाणी जर लिहिलो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5, म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपण असं लिहू शकतो 5 5 त्यानंतर 5 5, म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20, आपल्याला या ठिकाणी 20 प्लस आपले कोपऱ्याचे 4, म्हणजेच 20 आणि 4 होतात विद्यार्थी मित्रांनो 24। याचा अर्थ एकूण खड्डे आपल्याला किती करावे लागतील, 24 खड्डे करावे लागतील विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात, दिसायला भरपूर सोपे प्रश्न असतात, पण विद्यार्थी मित्रांनो आपला मार्क मात्र ते काय करतात, घेऊन जातात। त्यामुळे अशा प्रश्नांना आपण सरळ सरळ नाव दिलेलं आहे फसवे प्रश्न, आणि विद्यार्थी मित्रांनो अशा फसव्या प्रश्नापासून आपल्याला सावध राहायचं आहे। अर्थातच व्यवस्थितरित्या वाचून आपल्याला याला सॉल्व करायचं आहे, आणि आपला मार्क 1 मार्क आपल्याला काय करायचं आहे, घट्ट करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजले असतील, आणि जर प्रश्न नक्कीच समजले असतील तर आपल्या लेक्चरला, व्हिडिओला लाईक करा। जर काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्स मध्ये ते लिहा। व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्स मध्ये लिहा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।